वैशाली मेजवानीमध्ये आज आपण थंडीच्या दिवसात केले जाणारे अनेक आजारांवर उपयुक्त असे हे डिंक आणि मेथीचे लाडू अगदी अचूक प्रमाणात कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. रोज एक लाडू जरी खाल्ला तरी अनेक आजारांवर आपल्याला हा खूपच फायदेशीर ठरतो. त्यामुळे कंबरदुखी, सांधेदुखी, डोळ्यांच्या समस्या सोबतच त्वचेच्या समस्यांसाठी हे लाडू अतिशय उपयुक्त असतात. तसेच हे लाडू करत असताना आपण यामध्ये कोणकोणते जिन्नस वापरलेले आहेत आणि ते आपल्याला किती प्रमाणात घ्यायचे आहेत याबद्दल सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये टिप्स अँड ट्रिक्ससहित पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आता इथे सुरुवातीला मी 100 ग्रॅम इतके काजू घेतलेले आहेत. हे मी आधीच हलकेसे गरम करून ठेवलेले होते, पण आता आपल्याला लाडू करायचे आहेत तर आपण परत एकदा 2 ते 3 मिनटं हे मंद ते मध्यम आचेवर गरम करून घेणार आहोत. आता प्रत्येक जिन्नस आपल्याला गरम करून घ्यायचा आहे, जेणेकरून यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि लाडू टिकण्यास मदत होते. म्हणजेच हे लाडू आपण बरेच दिवस टिकवू शकतो. तसेच काजूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फार उपयुक्त आहेत. आता इथे काजू आपण 2 ते 3 मिनटं गरम करून घेतलेले आहेत. काजू गरम करून झाले की यामध्येच आपण 100 ग्रॅम इतके बदाम गरम करून घेणार आहोत. आता बदामामध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. सोबतच हे आपल्या हार्टसाठी, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी, सोबतच डायबेटीस पेशंटसाठी देखील फार उपयुक्त आहेत. त्यामुळे इथे आपण 100 ग्रॅम इतके बदाम याप्रमाणे भाजून घेतलेले आहेत. बदाम भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये 100 ग्रॅम इतकी चारोळी भाजून घेणार आहोत. तर चारोळीमुळे रक्तातील व्हाईट सेल्स आणि रेड सेल्स वाढण्यास मदत होते. सोबतच हिमोग्लोबिन देखील वाढलं जातं. त्यामुळे इथे आपण चारोळी देखील घेतलेली आहेत. आता इथे चारोळी आपण भाजून घेतलेली आहेत. यानंतर आपण 100 ग्रॅम इतके अक्रोड भाजून घेणार आहोत. तर अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट घटक असल्यामुळे हे कोलेस्ट्रॉल मेंटेन करतात. सोबतच जर अक्रोड पाण्यात भिजवून रात्री झोपण्यापूर्वी चावून खाल्ले तर यामुळे सांधेदुखी कमी होते. त्यामुळे अक्रोड देखील आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहेत. आता इथे आपण अक्रोड भाजून घेतल्यानंतर पिस्ता भाजून घेणार आहोत. तर पिस्ता देखील आपण इथे 100 ग्रॅम घेतलेला आहे. आता पिस्तामध्ये देखील भरपूर प्रमाणात फायबर आणि झिंक असल्यामुळे हे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे इथे आपण पिस्ता देखील या लाडवांमध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण 100 ग्रॅम इतक्या भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. यालाच पंपकिन सीड असं म्हणतात. तर या भोपळ्यांच्या बियांमध्ये देखील भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच एखाद्या वेळेस कुठे जखम वगैरे झाली किंवा मार लागला असेल तर ती जखम भरून काढण्यासाठी ह्या भोपळ्यांच्या बियांचा फार उपयोग होतो. आता इथे भोपळ्यांच्या बिया भाजून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण 100 ग्रॅम इतके अळीव भाजून घेणार आहोत. यालाच हलीम देखील म्हणतात. तर यामुळे रक्तशुद्धीकरण होतं. सोबतच बाळंतिणीसाठी हे फार उपयुक्त आहे आणि हिमोग्लोबिन वाढण्यासाठी देखील या अळीवचा आपल्या शरीराला फार फायदा होतो. आता इथे अळीव देखील आपण चटचट आवाज येईपर्यंत मंद आचेवर भाजून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण 100 ग्रॅम इतकी आळशी घेणार आहे. तर यालाच फ्लेक्स सीड्स असं म्हटलं जातं. तर हे फ्लेक्स सीड्स देखील आपल्या शरीरासाठी म्हणजेच केसांसाठी, त्वचेसाठी, सोबतच मासिक तक्रारी दूर करण्यासाठी बरेच फायदेशीर आहेत. त्यामुळे आळशी देखील आपण इथे घेतलेली आहे. आता ही आळशी आपल्याला चटचट आवाज येईपर्यंत मंद आचेवर हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. आता ही भाजली गेली हे कसं समजायचं, तर याचा रंग बदलला जातो. सोबतच ही अगदी कुरकुरीत अशी तयार होते. अशा प्रकारे आपली आळशी भाजून झाली की यामध्येच आपण 10 ग्रॅम इतकी वेलची गरम करून घेणार आहोत, म्हणजेच भाजून घेणार आहोत. आता वेलची भाजून झाली की यामध्येच आपण 50 ग्रॅम इतकी खसखस देखील भाजून घेणार आहोत. तर दोन्ही जिन्नस आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते करपले जाणार नाही. आता इथे आपण वेलची आणि खसखस भाजून झाल्यानंतर खोबरं भाजून घेणार आहोत. तर इथे मी 1 किलो खोबरं या पद्धतीने बारीक किस करून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला मंद आचेवर हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्यामुळे देखील आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सोबतच अशक्तपणा देखील कमी होतो. त्यामुळे आपण इथे थोडं थोडं करून हे खोबरं या पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपले सगळे ड्रायफ्रूट्स हे भाजून झालेले आहेत. आता आपण इथे जे जे जिन्नस भाजून घेतलेले आहेत ते सगळे एकत्र बारीक करून न घेता वेगवेगळे बारीक करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला आपण इथे वेलची आणि जायफळ या पद्धतीने मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेणार आहोत. आता वेलची आपण मिक्सरमध्ये अशा प्रकारे सालासकटच घालून घेतलेली आहे
आणि इथे मी एक जायफळ घेतलेलं आहे, त्याचे तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याची आपल्याला अगदी बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. आता जे ड्रायफ्रुट्स भाजून ठेवले होते ते देखील आपण सगळे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी फक्त ड्रायफ्रुट्स या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आणि याची आपल्याला मिक्सर बंद चालू करून या पद्धतीने पावडर तयार करून घ्यायची आहे. तर अगदी बारीक पावडर तयार न करता या प्रकारे मिक्सर बंद चालू करून आपल्याला ही पावडर तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आळशी आणि भोपळ्याच्या बिया घालून घेतलेल्या आहेत आणि हे देखील आपल्याला मिक्सर बंद चालू करून या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपण केलेली वेलची जायफळची पूड घालून घेतलेली आहे आणि सोबतच इथे अळीव आणि जी खसखस भाजून ठेवली होती ती देखील घालून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण 100 ग्रॅम इतके मनुके घालून घेतलेले आहे. सोबतच इथे 1 किलो इतकी काळी खारीक पावडर वापरायची आहे. इथे तुम्हाला मार्केटमध्ये सफेद खारीक पावडर देखील अवेलेबल असते, पण सफेद खारीक पावडरपेक्षा काळी खारीक पावडर कधीही वापरलेली चांगली असते. त्यामुळे इथे या मिश्रणावर आता 1 किलो इतकी ही खारीक पावडर घालून घेतलेली आहे. सोबतच 2 मोठे चमचे आपण सुंठ पावडर घालून घ्यायची आहे. सुंठ पावडर घालून सुरुवातीला आपण हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि यावरच आपण जे खोबरं भाजून ठेवलं होतं ते देखील घालून घ्यायचं आहे. आता परत हे सगळे जिन्नस एकत्र करायचे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 500 ग्रॅम इतका आपल्याला डिंक घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारचा डिंक आपण घेतलेला आहे आणि हा आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची अगदी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे आता डिंकाची पावडर तयार करून घेतली की त्यानंतर एकाच कढईमध्ये आपण 250 ग्रॅम इतकं साजूक तूप घ्यायचं आहे. तर जवळजवळ हे 5 किलो लाडू आहेत आणि त्यासाठी आपल्याला 1 किलो इतकं तूप वापरायचं आहे. त्यामुळे सुरुवातीला कढईमध्ये 250 ग्रॅम इतकं तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये 250 ग्रॅम इतकं म्हणजेच 2 कप इतकं गव्हाचं पीठ घालून रंग बदलेपर्यंत आपल्याला हे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. इथे आता गव्हाचं पीठ भाजत असताना सुरुवातीला आपण एकदम तूप घातलेलं नाही, तर जसं-जसं गव्हाचं पीठ भाजलं जाईल तसं-तसं आपल्याला थोडं-थोडं तूप घालून या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही थोड्याच वेळात बघू शकता हे मिश्रण छान असं पातळ झालेलं आहे. या पिठाचा रंग देखील बदललेला आहे. आता यामध्येच 50 ग्रॅम इतकी आपण मेथी पावडर घालून घेतलेली आहे. तर मेथी पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता इथे मेथी पावडर या तुपामध्ये या पिठाबरोबर छान अशी भाजली जाते. त्यानंतर आपण जी डिंक पावडर तयार करून ठेवली होती ती यामध्ये थोडी-थोडी घालून एका हाताने सतत ढवळत राहून मिक्स करून घ्यायची आहे. डिंक पावडर घातली की हे मिश्रण छान फुललं जातं, म्हणजेच डिंक यामध्ये छान तळला जातो. त्यामुळे आपल्याला डिंक वेगळा तळून घ्यायची देखील गरज लागत नाही. अशा प्रकारे आपण डिंक पावडर घालून हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता इथे डिंक तळून घेत असताना आपण परत 2 ते 3 चमचे तूप यावर घालून घेतलेलं आहे आणि इथे मिश्रण छान असं पातळ करून घेतलेलं आहे. इथे आता तुम्ही बघू शकता डिंक छान तळला गेलेला आहे आणि हे मिश्रण छान तयार झालेलं आहे. आता हे तयार मिश्रण आपण जे आधी सुके जिन्नस बारीक करून तयार करून ठेवले होते त्या मिश्रणावर घालून घ्यायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे. तर त्याच कढईमध्ये आपण इथे जवळजवळ 1 किलो इतका गूळ बारीक करून घेतलेला आहे. आता यामध्येच आपण 3 ते 4 चमचे तूप घालून घ्यायचं आणि यामध्ये हा बारीक केलेला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ वितळेपर्यंत आपल्याला मंद ते मध्यम आचेवर सतत ढवळत राहून मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा गूळ वितळला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करून घ्यायची गरज नाही. फक्त आपल्याला गूळ गरम करून वितळवून घ्यायचा आहे. त्यानंतर या मिश्रणावर हा गूळ घालण्याआधी यामधली पावडर आपण अशा प्रकारे बरणीत काढून ठेवू शकतो. ज्यांना गूळ वगैरे खायचा नाही ते अशा प्रकारे ही पावडर सकाळी दुधासोबत देखील 1 चमचाभर घेऊ शकतात. म्हणजेच ही आपली एक प्रकारची प्रोटीन पावडर देखील तयार झालेली आहे. आता बाकीच्या मिश्रणावर हे तयार केलेलं गुळाचं मिश्रण घालून घ्यायचं, चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याचे आपण लाडू वळायला घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण लाडू वळले की ते अजिबात कोरडे वगैरे पडत नाही आणि प्रत्येक लाडू वळत असताना तो अगदी व्यवस्थित वळला जातो. शेवटचा लाडू होईपर्यंत हे मिश्रण अजिबात कोरडं होत नाही. जर इथे गूळ वितळून घेत असताना आपण जास्त वेळ शिजवून घेतला तर हे मिश्रण नंतर कोरडं पडतं आणि लाडू देखील नीट वळले जात नाहीत. आता इथे अशा प्रकारे आपण लाडू वळून घ्यायचे आहेत. यावर आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स लावून हे लाडू सजावट करू शकता. तर हे लाडू वळत असताना इतके सोप्या रीतीने वळता येतात की आपण दोन्ही हाताने हे लाडू या प्रकारे वळून तयार करू शकतो. तर इतक्या मिश्रणामध्ये जवळजवळ 5 किलो इतके आपले लाडू तयार होतात आणि हे आपण 2 ते 3 महिने आरामात पुरवून खाऊ शकतो.
तसेच आपण या लाडवांसाठी जे जिन्नस वापरलेले आहेत ते सगळे भाजून घेतलेले आहेत आणि हे लाडू देखील आपण तुपामध्ये तयार केलेले आहेत, त्यामुळे ते अजिबात खराब होत नाही. अशा प्रकारे आज आपण इथे थंडीसाठी फार उपयुक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे डिंक मेथीचे किंवा ड्रायफ्रूट्सचे लाडू कसे करायचे ते पाहिलेले आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.